गेल्या आठवडाभरापासून राज्यात थंडीने अक्षरशः कहर केलाय. जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर सगळ्या महाराष्ट्रात बर्फासारखी थंडीची लाट जाणवते. अनेक ठिकाणचं तापमान 10 अंशाच्या खाली गेलंय. पुण्याचा पारा तर मागच्या काही दिवसात महाबळेश्वरपेक्षा जास्त खाली गेला होता. दिवसा काही प्रमाणात उष्णता, पण रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी. अशी स्थिती जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडीची लाट जाणवायला लागल्यामुळे साहजिकच आणखी किती दिवस ही राहणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. पण एवढ्यात तरी थंडीची मिठी सैल होण्याची शक्यता दिसत नाहीये. हवामान विभागानेही तसेच संकेत दिलेत. मग राज्यातली थंडीची लाट आणखी किती दिवस राहणार आहे? पुढच्या काही दिवसात हवामान विभागाने राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांना थंडीचा इशारा दिलाय? थंडीची लाट येण्यामागं कोणती कारणं सांगितली जात आहेत? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. जेऊर 5.5, धुळे 6.2, निफाड 6.6, परभणी 7.2. गेल्या 2 दिवसात नोंद झालेल्या किमान तापमानाची ही आकडेवारी. मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान अशाच प्रकारे एक आकडी संख्येवर घसरलंय. पारा 10 अंशाच्या खाली जातो तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशाची घट होते तेव्हा थंडीची लाट आल्याचं मानलं जातं. तर तापमानात 6.5 अंशापेक्षा अधिक घट होते तेव्हा ती लाट तीव्र असल्याचं मानलं जातं. तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसात राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशाच्या खाली गेलं होतं. तसंच तापमानातही मोठी घट झाली होती. त्यामुळे याला थंडीची लाट म्हटलं जात आहे. अजूनही अनेक भागांमध्ये तापमानात घट होतानाच दिसतेय. आता आपण मुंबईचा विचार केला तर सोमवारी रात्री मुंबईचं तापमान 16.9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं होतं. मंगळवारी मुंबईत अशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळाली. त्यामुळे होतंय काय तर एरवी उकाड्यानं हैराण होणाऱ्या मुंबईकरांना रात्रीच्या वेळी आणि पहाटेपर्यंत गारठा अनुभवायला मिळतोय. पण रात्री थंडी असली तरी दिवसा मात्र मुंबईतलं वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढच्या काही दिवसात मुंबईचं दिवसाचं तापमान 34 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 16 ते 21 डिसेंबर या एका आठवडाभराच्या काळात मुंबईत आकाश निरभ्र असेल आणि हवामान कोरडं राहील. मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्सही 111वर पोहोचलाय. ही चांगली गोष्ट असून हा मध्यम श्रेणीचा AQI मानला जातो. मुंबईसोबतच पालघर आणि कोकण किनारपट्टीच्या भागातही थंडीची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी इथं काही प्रमाणात गारवा जाणवेल. कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये किमान तापमान साधारण 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर दिवसा कमाल तापमान 32 अंशाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जाणवू शकते. पुढचे 2 ते 3 दिवस कोकणातलं हवामान हे साधारण अशाच पद्धतीचं राहणार असून थंडी आणखी वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोकणवासियांना थंडीच्या लाटेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मंगळवारी 16 डिसेंबरला मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने राज्यातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट दिलाय. या आधीच्या आठवड्यात निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता. पण आता येलो अलर्ट नसल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत थंडी कमी जाणवेल. पण याचा अर्थ थंडीपासून पूर्णपणे सुटका मिळेल असंही नाही. हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार 17 डिसेंबरपर्यंत रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर आणि मध्य भारत तसंच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुन्हा रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते. हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजाचा विचार केला तर वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत रात्रीचं तापमान कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एवढ्यात तरी थंडी कमी होण्याची काहीच चिन्ह नाहीयेत. मुंबई उपनगर आणि कोकण परिसरात येत्या 2 ते 3 दिवसात तापमानामध्ये वाढ होणार असली तरी नाशिक, जळगाव, धुळे, परभणी या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. जळगावमध्ये 15 ते 20 डिसेंबर या काळात परत थंडीची लाट येणार असून जळगावचं तापमान 8 ते 12 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता यातही 17 ते 18 डिसेंबरला कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी हिवाळा आणि दुपारी उन्हाच्या झळा अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. धुळ्यातही जळगावप्रमाणेच तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी धुळ्याचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं होतं. हीच परिस्थिती येत्या 2 ते 3 दिवसापर्यंत कायम राहू शकते. नाशिकमध्ये मंगळवारी तापमानात काही अंशी वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. विशेषतः निफाडचा पारा सातत्यानं घसरतोय. काल निफाडमध्ये 6.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. आता नाशिक शहरात काही प्रमाणात तापमानात वाढ जाणवत असली तरी ग्रामीण भागात थंडी कायम राहील असा अंदाज आहे. परभणीचं तापमानही मागच्या काही दिवसांपासून सातत्याने 10 अंशाच्या खाली नोंदवलं जात आहे. त्यामुळे दिवसा तापमानात वाढ होत असली तरी रात्री थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुण्याचा विचार केला तर गेल्या काही दिवसात पुण्याचं तापमान महाबळेश्वरपेक्षा कमी नोंदवलं जात आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 13 डिसेंबरला महाबळेश्वरचं तापमान 12.9 होतं, तर पुण्यात 8.8. 14 डिसेंबरला महाबळेश्वरमध्ये 12.3, तर त्याच वेळी पुण्यात 9.4 अंश तापमान होतं. पुण्यात सातत्याने 10 अंशाच्या खाली तापमानाची नोंद होते. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात पुण्यात थंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी जाणवली असली तरी येत्या 2 ते 3 दिवसात रात्रीच्या वेळी तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एवढ्यात तरी लगेच थंडीपासून सुटका होण्याचं काहीच चित्र नाही. मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला तर तिथलं हवामान स्थिर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही भागांमध्ये रात्रीचं तापमान 12 ते 15 अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता असली तरी दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. मंगळवारी विदर्भातल्या गोंदियामध्ये 8.4 इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. गोंदियामध्ये सरासरी 4 अंशाची घसरण झाली आहे, त्यामुळे तिथेही थंडीची शक्यता जास्त आहे. एकंदरीतच काय तर काही भागांमध्ये दिवसाच्या तापमानात वाढ होत असली तरी राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहील. त्यामुळे आता ही थंडी कधी कमी होते, हवामान विभागाकडून येत्या काही दिवसात याबाबत कोणते अंदाज वर्तवले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या भागात थंडीची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.